18 नोव्हेंबर तारीख सकाळी अंदाजे 4 वाजता जळगाव विधानसभा कॉन्स्टिट्युन्सीचं इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होतं. त्याचं नाव होतं शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन, वय 51 वर्ष. ह्यांच्या घरावरती फायरिंग केलं म्हणून आम्हाला रिपोर्टिंग झालं होतं. आणि तिथं पूर्ण शोध केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये तिथं खरंच त्यांचा तो पहिला मजल्यावर राहत होता. त्यांचा घरचं खिडकीचा काच तुटले होते 2 बुलेट लागून, आणि 1 बुलेट त्यांचं वॉलवर लागले होते. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी आणि तपास चालू होते. तपासादरम्यान काही सीसीटीव्ही आणि आणखी तांत्रिक माहिती आणि हे सर्व दृष्टीने आम्ही तपास चालू असताना त्यांचं स्वतःचं जे कंप्लेंट होतं ते स्वतःच साला जे मालेगावमध्ये राहतात ते इन्व्हॉल्ड आहे म्हणून आम्हाला खात्रीशीर माहिती भेटलं होतं. आणि पुढील तपासादरम्यान म्हणजे ही समजलं की त्यांचा साला आणि आणखीन एक साथीदार मालेगाववरून त्या दिवशी रात्री इथं जळगावमध्ये आला आणि सकाळी इथं फायरिंग केल्यानंतर परत ते मालेगावात निघून गेले होते. आणि आदल्या दिवशी म्हणजे 17 तारीख रात्री देखील म्हणजे इथे एकदा रेकी करायला तो त्यांच्या साला हे आपल्या जळगावमध्ये आले होते. ही सर्व गोष्टी आम्हाला आता खात्रीशीर डिटेक्शन झालेलं आहे. आणि सध्या 3 लोकांना अटक करण्यात आले होते. त्या तिन्ही लोकांचा आहे स्वतः जे उमेदवार होते त्यांना आणि त्याचा मुलगा शेख शिबान शेख शिबान, आणि दुसरा एक जे बाईकवर आले होते आणि पाठीमागे बसले होते त्याचं इरफान अहमद मोहम्मद हुसेन, वय 32 वर्ष, राहणारे मालेगाव. असं 3 लोकांना अटक केलेलं आहे. आणखीन 2 लोकांना अटक करणं बाकी आहे. जे मेन ज्यांनी फायरिंग केलं होतं तो फरारी आहे सध्या. आणि जे ते आणखीन एक उमेदवार आहे त्यांचा लहान मुलं आहे, त्यांना देखील म्हणजे अटक करणं बाकी आहे. सर, आता फरार असलेल्या आरोपींची नावं काय आहेत? फरार असलेल्या आरोपींचं आहे मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा, त्याला बाबा म्हणतात, मालेगावचा आहे. आणि दुसरा एक उमेदवारांचा लहान मुलगा आहे शेख उमर फारुक अहमद हुसेन. हा 2 फरार आहे आरोपी. त्यांची पार्श्वभूमी काय सर, ज्यांना अटक करण्यात आली त्यांनी असं कृत्य का केलं? नेमका ते उमेदवार आहे, काही पार्टीचं तिकीट वगैरे मागितलं होतं तरी देखील त्यांनी उमेदवारी टाकलं होतं. त्यांना म्हणजे इलेक्शनच्या 2 दिवस अगोदर अशी काय घटना घडली की त्यांना सहानुभूती मिळेल आणि त्यांना वोट्स मिळेल अशा त्यांना उद्देश असावा. आतापर्यंत आमचं प्राथमिक चौकशीमध्ये असं दिसून येत आहे, पण आणखीन पुढील तपास चालू आहे. आरोपी हा शिकलेला आहे का, उच्च शिक्षित आरोपी? जे मेन उमेदवार आहे तो प्रोफेसर होत्या आणि काही 2016 मध्ये त्यांनी रिझाईन करून प्रायव्हेटमध्ये ट्युशन वगैरे घेत आहेत. आणि जे त्यांचा लहान मुलगा आहे तो LLB शिक्षण चालू आहे. आणि बाकी जे मेन आरोपी आहे त्याला काही शिक्षण वगैरे नाहीये, ते काही काम करतात मालेगावमध्ये. मेन जे फायर केलेले उमेदवार जे आरोपी आहेत त्यांच्याकडे वेपन आणि बाकी इतर साहित्य आहे. त्यांना अटक केलं की इतर गोष्टी आपल्याला माहिती पडतील, उद्देश काय आहे ही सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडतील. चौकशीत प्राथमिक आरोपींनी काय माहिती दिली, त्यांनी पिस्तूल कुठून विकत घेतलं, काय? हा मेन जो बाबा म्हणून आरोपी आहे त्यांचा उमेदवारांचा साला आहे, तो मालेगावचा आहे. त्यांच्याकडेच वेपन होता म्हणून आपल्याला माहिती पडलं. आणि जे दुसरा एक साथीदारांना त्यांना तिकडनं मालेगाववरून तिकडे आणलं होतं आणि त्याच्यात तिकडनं त्यांचा ताब्यातच वेपन होता. ते एकदा आपल्याला अटक केल्यानंतर ती वेपन आणि सर्व गोष्टी आपल्याला माहिती पडेल.